मित्र नमस्कार. आपल्या सर्वांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे मागील जून व जुलैमध्ये पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित उत्तर चाचणी घेतली जात आहे. तर आज आपण शिक्षक बांधवांसाठी या व्हिडिओ अंतर्गत वर्ग 9 विषय इतिहास राज्यशास्त्र या विषयांची उत्तर चाचणी आपण उत्तरासह पाहणार आहोत. तर त्यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे प्रश्न पहिला पुढील विधानांसाठी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीत लिहा. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. तर यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे लिखित साधनामध्ये टिंबटिंबचा समावेश होत नाही. यासाठी पर्याय अ वृत्तपत्रे, ब ग्रंथ, क नाणी आणि ड रोजनिशी. तर योग्य उत्तर आहे नाणी. त्यानंतर दुसरे विधान आहे औद्योगिक क्रांतीला प्रारंभ टिंबटिंब मध्ये झाला. यासाठी पर्याय अ इंग्लंड, ब फ्रान्स, क इटली आणि ड पोर्तुगाल. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ इंग्लंड. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे जमशेदजी टाटा यांनी टिंबटिंब येथे पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. यासाठी पर्याय अ मुंबई, ब कोलकाता, क दिल्ली आणि ड जमशेदपूर. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड जमशेदपूर. त्यानंतर चौथे जे विधान आहे ते म्हणजे राष्ट्रपतीचा कार्यकाल टिंबटिंब वर्षांचा असतो. तर याचे योग्य उत्तर पर्याय जे आहेत त्यामध्ये अ 3, ब 4, क 5 आणि ड 2. तर यापैकी योग्य पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक क 5. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे आगाखान पॅलेस कोठे आहे. तर याचे योग्य उत्तर पुणे. त्यानंतर दुसरा प्रश्न सतीबंदीचा कायदा कोणी केला. तर यासाठी पर्याय तर याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड बेंटिंग. त्यानंतर तिसरा प्रश्न दृकश्राव्य साधनांची नावे लिहा. तर याचे योग्य उत्तर जे आहे त्यामध्ये दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल हे दृकश्राव्य साधनांची नावे आपणास सांगता येतील. त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणत्याही 2 कृती आपणास करावयाच्या आहेत. त्यामध्ये पहिली जी कृती आहे ते म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यामध्ये सनदी सेवांचे प्रकार आपणास लिहायचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे अखिल भारतीय सेवा. उदाहरणार्थ 1 भारतीय पोलीस सेवा आणि 2 भारतीय वन सेवा. त्यानंतर दुसरा आहे केंद्रीय सेवा. त्यामध्ये उदाहरणार्थ 1 भारतीय विदेश सेवा आणि 2 भारतीय महसूल सेवा. त्यानंतर तिसरा आहे राज्य सेवा. यामध्ये उदाहरण गट विकास अधिकारी, तहसीलदार. त्यानंतर पुढील संकल्पना चित्र जे आहे ते मध्ये राष्ट्रीय सभेची चतुर्सूत्री. तर यामध्ये स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार. त्यानंतर पुढील तक्ता पूर्ण करा. तर यामध्ये शासन संस्थेच्या शाखा व त्यांचे कार्य लिहायचे आहेत. या ठिकाणी शाखा दिलेल्या आहेत. त्यामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. तर कायदे मंडळांचे कार्य आहे कायद्याची निर्मिती करणे. कार्यकारी मंडळाचे कार्य आहे कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे व शासन कारभाराविषयी धोरणे ठरविणे. आणि न्याय मंडळ यांचे न्यायदान करणे. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा. त्यामध्ये पहिली टिप आहे ती म्हणजे नोकरशाहीचे स्वरूप स्पष्ट करा. तर याचे उत्तर भारतीय नोकरशाहीची रचना व स्वरूप अतिशय व्यापक व गुंतागुंतीचे आहे. त्यामध्ये 1 शासनाची धोरणे प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारी प्रशासकीय यंत्रणा म्हणजे नोकरशाही होय. त्यानंतर 2 मंत्रिमंडळ बदलले तरीही नोकरशाहीचे अस्तित्व कायमस्वरूपी असते. त्यानंतर 3
राजकीय दृष्ट्या ती तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडत असते. त्यानंतर 4 खात्याच्या अकार्यक्षमतेबाबत थेट नोकरशाहीला जबाबदार न धरता त्या खात्याच्या मंत्र्याला जबाबदार धरले जाते व नोकरशाहीला अनामिक ठेवले जाते. त्यानंतर दुसरी जी टीप आहे ती म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा. तर याचे उत्तर, सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या बरोबरीने स्त्रीविषयक सुधारणेचे कार्य केले. त्यामध्ये 1 महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य केले. त्यानंतर दुसरा मुद्दा, समाजातील कर्मठ लोकांच्या टीकेला निंदा नालस्तीला तोंड देऊन ज्ञानदानाचे कार्य केले. त्यानंतर तिसरा मुद्दा, महात्मा फुले यांनी घरातच स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या कार्यात सावित्रीबाईंनी साथ दिली. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्त्रियांचे प्रबोधन करून त्यांना वाईट रूढीविरुद्ध संघर्ष करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर तिसरी जी टीप आहे ते म्हणजे छायाचित्रे. तर याचे उत्तर, 1 छायाचित्रामुळे व्यक्ती, वास्तू, प्रसंग वा घटना आहेत त्या स्वरूपात दिसतात. छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्त्व होते, परंतु त्यात काल्पनिकता, व्यक्तिसापेक्षताही असे. त्यानंतर दुसरा मुद्दा, छायाचित्रावरून पूर्वीच्या व्यक्ती कशा होत्या, त्यांचे पेहराव कसे होते यांची माहिती आपणास मिळते. त्यानंतर तिसरा मुद्दा, घडत असलेल्या प्रसंगाचे छायाचित्रण सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा करतो. त्यानंतर चौथा मुद्दा, तत्कालीन वास्तूच्या छायाचित्रावरून वास्तू प्रकार, वास्तू बांधण्याच्या पद्धती त्यांची माहिती आपणास मिळते. त्यामुळे छायाचित्र हे आधुनिक भारताच्या इतिहासाची विश्वसनीय दृक साधने मानली जातात. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणती 2 विधाने आपणास सोडवायची आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा असेल. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा ऱ्हास झाला. तर याचे उत्तर, 1 भारतातून इंग्लंडला निर्यात होणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. त्यानंतर दुसरा मुद्दा, मात्र इंग्लंडमधून भारतात आयात होणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारला जात असे. या व्यापारात इंग्लंडचा मोठा फायदा होत असे. त्यानंतर 3 इंग्लंडमधून येणारा माल यंत्रावर तयार होत असल्यामुळे त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असे. यंत्रावर तयार होणारे हे उत्पादन भारतीय उत्पादनापेक्षा स्वस्त असल्याने त्याची विक्रमी अधिक होत असे. परिणामी या स्पर्धेत भारतीय उद्योगधंद्याचा टिकाव न लागल्यामुळे त्यांचा ऱ्हास झाला. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे युरोपीय देशांना आशियाकडे जाणारा नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. तर याचे जे उत्तर आहे ते म्हणजे 1 प्राचीन काळापासून युरोपचे पूर्वेकडील देशाशी व्यापारी संबंध होते. 2 आशिया व युरोप यांना जोडणारे खुसकीचे व्यापारी मार्ग बायझंटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल शहरातून जात असत. त्यानंतर 3 इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतले. त्यानंतर 4 तुर्कांनी हे मार्ग रोखून धरल्यामुळे युरोपियनांना पूर्वेकडील व्यापार खंडित झाला. यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये 1 भारतभर तीव्र झालेली असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली. त्यानंतर 2 उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे निदर्शकांनी फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण मिरवणूक काढली. त्यानंतर 3 या मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे संतप्त जमावाने पोलीस चौकीला आग लावली. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे या घटनेत 1 पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस ठार झाले. अहिंसात्मक मार्गावर भर देणारे गांधीजी या हिंसेने व्यथित झाले आणि त्यांनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार चळवळ स्थगित केली. त्याचा चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात.
तर याचे उत्तर 1. लोकसभेला संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह मानले जाते. त्यानंतर 2. लोकसभेचे सभासद थेट जनतेकडून निवडले जातात. त्यानंतर 3. लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह असल्याने लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात. त्यानंतर प्रश्न 4 जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न 6 गुणांसाठी असेल आणि यामध्ये 2 प्रश्नांची आपणास उत्तरे द्यावयाची आहे. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान स्पष्ट करा. तर याचे उत्तर 1. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी जे विविध मार्ग हाताळले गेले त्यात सशस्त्र क्रांतीचा मार्गही समाविष्ट होता आणि हाच मार्ग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वीकारला होता. त्यानंतर 2. इसवी सन 1900 मध्ये त्यांनी मित्रमेळा ही क्रांतिकारी गुप्त संघटना स्थापन केली, जिला पुढे अभिनव भारत हे असे नाव देण्यात आले. त्यानंतर 3. इंडिया हाऊसची शिष्यवृत्ती मिळवून सावरकर उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने इंग्लंडला गेले. त्यानंतर 4था जो मुद्दा आहे तो म्हणजे तिथून त्यांनी अभिनव भारतच्या सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठविले. त्यानंतर 5. भारतीय तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र तसेच 1857 चे स्वातंत्र्य समर ही पुस्तके लिहिली. 6. सरकारने जॅक्सन वधांचा संबंध सावरकरांशी जोडून त्यांच्यावर खटला चालवला. 7. न्यायालयाने त्यांना 50 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा देऊन अंदमान येथे ठेवले. अशा प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान स्पष्ट करता येईल. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय. तर याचे उत्तर 1. इंग्रज राजवटीपूर्वी शेतकरी आपल्या कुटुंबासाठी आणि गावाची गरज भागविण्यासाठी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. त्यानंतर दुसरा मुद्दा, इंग्रजी राजवटीत कापूस, नीळ, तंबाखू, चहा अशा नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी उत्तेजन दिले जाऊ लागले. त्यानंतर 3. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नगदी पिके नफा देणारी पिके होती. नफा देणाऱ्या या नगदी पिकांना हे जे महत्व दिले जाऊ लागले त्यालाच शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे मंत्रिमंडळांची कार्य स्पष्ट करा. तर याचे उत्तर मंत्रिमंडळाचे कार्य पुढील प्रमाणे. त्यामध्ये 1. मंत्रिमंडळ कायद्याच्या निर्मितीसाठी पुढाकार घेऊन त्यांचे प्रस्ताव तयार करते. त्यानंतर 2. मंत्रिमंडळ प्रस्तावावर चर्चा करून ते संसदेत मांडण्याचे कार्य करते. त्यानंतर 3. शिक्षण, शेती अशा विविध विषयावर मंत्रिमंडळ आपले धोरण निश्चित करून ते संसदेत मांडते व संसदेची त्याला मान्यता मिळवून घेण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर 4. निश्चित झालेल्या व संसदेने मंजूर केलेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे कार्य मंत्रिमंडळ करीत असते. तर मित्रहो, अशाच प्रकारे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.